चला मैत्रिणींनो, आज बनवूया डाळ भात ही रेसिपी माझ्या मुलासाठी बनवते आणि 1 वाटी डाळ घेतली. ही मिक्स डाळ आहे, तूर, मूग आणि मसूरची. ही 1 वाटी डाळ घेतली. आता आपण डाळ तांदूळ धुवून घेतले. अद्रक त्याच्यात कुटून टाकायचं आहे. पाणी प्रमाणात घ्यायचं आहे. भातामध्ये नमक टाकायचं आहे आणि कुकरला झाकण ठेवून झाकण बंद करून 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता आपण फोडणीसाठी 2 कांदे, टमाटे, अद्रक आणि लसूण घेतला आहे. बेडकी 2 लाल मिरच्या, लोंगी लाल मिरच्या 4 आणि हिरव्या मिरच्या 4 असं प्रमाण घेतलं आहे. आता आपण फोडणीसाठी तेल टाकायचं आहे 3 पळी. ही रेसिपी खास मी माझ्या मुलासाठी शेअर करते. आता आपलं तेल गरम झाले. जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे. लाल मिरच्या आपण तोडून घेतलेल्या आहेत. लाल मिरच्या टाकल्या का हिंग टाकायचं आहे. व्यवस्थित आपण चाळून घ्यायचं आहे आणि ह्या 4 हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या आहेत. हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर जी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकायची. मग व्यवस्थित आपण चाळून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. आपल्या तिकडे कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत इकडे डाळीची फोडणी रेडी करून घेऊया. डाळ भात ही सिंपल रेसिपी आहे, पण ही माझ्या मुलासाठी बनवते मी. आता चवीप्रमाणे आपण नमक टाकायचं आहे. आपण कुठं बाहेर गेलो तर ॲटलिस्ट मुलांना डाळ भात बनवता आला पाहिजे. बाहेरचं खाण्यापेक्षा घरचा डाळ भात कधीही छान. हा आपण आता बारीक कापलेला टमाटा टाकला आहे. त्यालाही व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आपला आता टमाटा शिजला आहे. हळद टाकायची आहे. आपण कांदा टमाटा शिजवतो तेव्हाच हळद टाकायची. डाळ टाकल्यावर हळद टाकली तर ती वरती पाण्यावरच तरंगते. म्हणून अगोदरच हळद टाकून घ्यायची जेणेकरून ती कांद्या टमाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते. आता बघूया आपला कुकर झाला का. आपला कुकर झाला आहे. डाळ भात शिजला आपला. आता आपण डाळ टाकली आहे फोडणीमध्ये. आता आपण मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. डाळीमध्ये आता आपण गरम पाणी टाकायचं आहे. कुठलीही भाजी असली, डाळ असली, आपण पातळ बनवतोय तर गरम पाणीच टाकायची जेणेकरून भाजीची आपली टेस्ट खराब नाही होत. म्हणून डाळ असली तरी पाणी गरमच करून टाकायचं. आपण डाळ सारखी चाळत राहायची जेणेकरून मुगची डाळ ही खाली जळते, म्हणून डाळ सारखी चाळत राहायची. आता आपण तडका द्यायचा आहे डाळीला. लसूण मी कापले असे बारीक कापून घ्यायचे आणि त्याच्यात तेल टाकायचं आहे. आता आपण फोडणीमध्ये 3 पळ्या तेल ॲड करायचं आहे. नंतर मंद आचेवर आपण व्यवस्थित लसूण शेकून घ्यायचे आहेत. आता आपण लसूण व्यवस्थित ब्राऊन होईस्तोपर्यंत शेकून घ्यायचे. हे आपले लसूण ब्राऊन झालेत. आता आपण गॅस बंद करून दिला आहे आणि आपण त्यांना थंड करायचं आहे जेणेकरून आपण जी चटणी टाकतो ती चटणी जळायला नको म्हणून. हे लसूण फोडणीला असे ब्राऊन केले का फोडणी छान लागतात. लाल मिरची पावडर 1 चम्मच टाकायची आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चम्मच टाकायची. हे आता चटणी मिक्स करून घ्यायची आणि डाळीत
व्यवस्थित फोडणी टाकून द्यायची. डाळमध्ये आपण मिक्स केली फोडणी आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. आपली कोथिंबीर कापून झाली. आता आपण डाळमध्ये मिक्स केले. आपला डाळ भात रेडी आहे. सिंपल अशी डाळ भाताची रेसिपी आहे. तरी पण मैत्रिणींनो नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.